पब्लिक, आत्ता सकाळचे 8:30 झाले. आपण चाललो ऑर्डरला. दुकान वगैरे लावून झालं, थोडं वेळ दुकानावर बसवा म्हणलं, तर लावून झालं. आत्ता चाललो ऑर्डरला. तर गाडीवरतीच जाणार आहे. पप्पा येत आहेत, तर मग गाडीवरतीच जाणार आहे. तर झालं आहे सगळं. आत्ता ऑलमोस्ट 8:30 झाले. आज लेट झालं. शॉप वगैरे लावून झालं. चाललो ऑर्डरला. आता तिथं बघू, नाश्त्याला वगैरे थांबल्यावरतीच घेतो. नाश्ता करण्याचं भूक लागली. नाश्त्याला थांबल्यावरती मग घेतो. आलं पॅन्ट वगैरे अल्टर करायला. कपडे पॅन्ट अल्टर करायचं जायचं. तुम्ही कधी टेलरच्या दुकानात हातोडी वापरताना बघितलं दाखवायचं. विचार करा फिनिशिंग कशी असेल. तर निघालो आत्ता शॉपवर, कारण टेम्पोचं ते HSRP नंबरला टाकून घ्यायची होती. कधीच 7 तारखेला आली होती, अजून टाईमच नव्हता भेटला. तर मग आता निघालं. तर आजचा आउटफिट बघा. त्याविषयी घेतलं टी-शर्ट, जीन्स, शूज घालायचे अजून वेअर करायचे. तर मग जातात शॉपवर, टेम्पो घेऊन जातो. बघू, वॉशिंगची तर गरज नाही आहे, बघू तरी आता घेऊन वॉशिंग पण करून. नॉर्मल छोटे छोटे काम आहेत, हवा वगैरे चेक करायचे, ते करून घेतो. आता डायरेक्टली शॉपवर भेटू. आलो होतो बाहेरच्या नंबर प्लेट टाकाय रेडी आहे. प्लेट टाकली मी. एका पण गाडीला प्रिंट नाही मागितली. आता या गाडीला प्रिंट मागायला लागली. त्यांना म्हणलं बोललो त्यांना बाहेर. आत्तापर्यंत एवढ्या गाड्यांना प्रिंट हे टाकले, नंबर प्लेट टाकले, एकदा पण प्रिंट नाही मागितली. ह्याचं काय भटतच आहे. बघू आता काय होतं ना. त्यांना म्हणलं कॅन्सल करून टाका म्हणून. बाहेरचं नॅक्स आहे. उगाच गप आपलं ते बाल्यावर टाकलं ते पकडलं. बघू आता काय म्हणतो. तर आलो आपण तिथनं आत्ता. तर आत्तापर्यंत मला एकदा पण हे ना मागितली ना, काय आपलं हार्ड कॉपी मागितली एकदा पण, हार्ड कॉपी नाही मागितली. RC मागितली. ठीक आहे, RC मी अप्रूव्ह होतो द्यायला, नाही का, दाखवायला. मी मेलवरती त्यांना रिसिप्ट पण दाखवत होतो. ते म्हणले ना हार्ड कॉपीच लागेल. आणि त्यांचा बोलण्याचा पण ॲटिट्यूड असा होता ना की फुकटच आम्ही बसून घेतोय, त्यांच्या बापाची फॅक्टरीनं आम्ही त्यांच्या ह्यातनं फुकट बसून घेतोय, असा ॲटिट्यूड होता. काय नाही, सगळं केली कंप्लेंट, टाकली कंप्लेंट त्या नॅक्सच्या नावाने. ना विषय सॉल्व, भाई ताण नाही. सगळं कंप्लेंट टाकली की बाबा हे काय व्यवस्थित बोलत नाही, त्यांचा ॲटिट्यूड लय हाय लेवलला आहे. माझी नंबर प्लेट कॅन्सल करा, अदरवाईज दुसऱ्या वर्कशॉपला पाठवून द्या. मी तिथनं माझी नंबर प्लेट हे करेन, टेन्शन नाही. कंप्लेंट टाकली, कंप्लेंट नंबर घेतला थोडंसं. मग त्यांना पण समजतं ना काही गोष्टी. मग त्यांच्यावरती जर तसा जर रूल असेल तर मग ह्याच्या आधी मी जिथं नंबर प्लेट टाकून घेतली त्यांच्याकडनं मग तुम्ही त्यांना मग हे करा, तुम्ही त्यांच्या विरोधात कंप्लेंट करा. त्यांना तुम्ही कंप्लेंट घ्या, त्यांची फाईन लावा, नाही तर काय असेल ते XYZ त्यांच्यावरती कारवाई करा. हां, यांच्यावर नाही तर त्यांच्यावर. मी केलेलं आहे. आता बघू आता काय होतं. त्यांचा फोन येईल, मग तुम्हाला ते रेकॉर्डिंग पण ऐकून काय होतं पुढे सांगतो. काय नाही क्या दिक्कत है, आपण तो काटना नहीं पडेगा. तर रेडी वगैरे झालेलो आहे. आता चाललं शॉपवर. शॉप बंद करायची वेळ झालेली आहे. तर मग परत पोरांसोबत पण जायचं जेवायला. आज आखाड पार्टी पोरांसोबत बाहेर. तर निघालो आपण आता पार्टीला. फ्रेंड्स आहेत सगळे. आजचा आउटफिट शर्ट कसं वाटतं आता जेवायला. दोघंच आहे, मी नृत्याच आहे. बाकीच्या ऐन टायमाला कॅन्सल झाली. तर ओनला काहीतरी काम आलं अशानं, त्यामुळं ते काय नाही आले. मी नृत्य आलेलो आहे. काय वाढीचं आलं त्यात झालं पाऊस चालू. म्हणलं होतं फोटो वगैरे काढावा, पाऊस चालू झाल्यामुळं काय शक्यता लय कमी. बघू आता आतला ॲम्बियन्स कसं आहे, बघू आताच बोलू. धीराने एन्जॉय. बाई आखाड संपला आहे. ठीक आहे, तुम्हाला पण आखाडाच्या हार्दिक शुभेच्छा. पार्टी करत असाल लास्ट डेला करू नका, एक दिवस आधीच करा. लास्ट डेला काय होतं, नुसतं पाणी वत आणि वाढ बस, जे तर होत नाही. मग लास्ट डेला कधीही आखाडाची पार्टी करायची नाही. होता मी दोघंच आलो होतो. ठीक आहे, आमच्या दोघांचं कॉम्बिनेशन चांगलं आहे, आमचं बोलणं चांगलं आहे, आम्ही राहतो एकमेकांसोबत बस. मग आता डायरेक्टली भेटू घर. आपण नाही का जेव्हा भेटलो होतो त्या आठवणी. आणि आम्ही ॲक्च्युअलमध्ये भेटलो होतो शारदेमुळं, पण शारदाच नाही आत्ता सिरियसमध्ये. अपुषाला फोन केला असता
तो आमचा टीम मेंबर आहे, पण नाही तो एवढा रिस्पॉन्स देत नाही. आणि बघू बरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय योग्य वाटलं, काय नाही योग्य वाटलं, काय आवडलं, काय नाही आवडलं, नक्की कमेंट करून सांगा. आता ऑलरेडी पोचलो आहे घरी. नक्की कमेंट करून सांगा. काय इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर नक्की सांगा. थँक्यू सो मच. बाय.